बघा या बैठकीचा फोटो देखील समोर आलेला आहे। ही बैठक सुरू झालेली आहे। कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये ही बैठक आहे। संपूर्ण देशाचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे। या बैठकीनंतर सौरव दास किंवा आशुतोष रांका हे माध्यमांशी संवाद साधतीलच। मात्र आता सरकारची भूमिका पुढची काय असणार आहे हे बघणं महत्त्वाचं आहे। आपल्याला माहितीच आहे की सोमवारी नीट पेपर फुटीवरचं जे आता एक नवीन विधेयक देखील सरकार आता संसदेत आणणार आहे। आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी स्नेहिल शिवाजी यांच्याकडनं। स्नेहिल, या बैठकीकडे आता सरकारचं लक्ष लागलेलं आहे। आशुतोष रांका, सौरव दास या बैठकीत आहे, बैठक सुरू आहे। इतर 2 मागण्या मान्य होणार का सीजीपीची, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अधिक काय सांगाल? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा समोर आल्यानंतर मात्र आता पुढे काय होणार असा प्रश्न संपूर्ण देशाला पडला होता आणि अभिजित तिपके यांनी स्पष्ट केलेलं आहे की या ठिकाणी आमच्या 3 प्रमुख मागण्या आहेत की ज्या लोकांनी लाठीचार्ज केला त्या सगळ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, जे आत्महत्या करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या कुटुंबियांना मदत करा 1 कोटींची, अशी त्यांनी मागणी केली होती। त्यामुळे आता या मागण्यांवर नेमका निकाल लागलेला नाहीये। त्यामुळे सरकार आता काय भूमिका घेतं हे पाहावं लागेल। आज शनिवार रविवार आहे, मोठ्या संख्येनं जंतर मंतरवर आंदोलक आले होते, येत होते आणि येत आहेत। त्याच्यामुळे हे आंदोलन थांबलेलं नाहीये। यांच्या ज्या 5 मागण्या होत्या त्या 5 मागण्यांपैकी 1 मागणी पूर्ण झालेली आहे आणि अद्यापही आमच्या 3 मागण्या आहेत असं तिपके म्हणालेले आहेत। त्यामुळे या बैठकीकडे आता जंतर मंतरचं तर लक्ष लागलेलं आहे, परंतु देशामधल्या विद्यार्थ्यांचं देखील लक्ष लागलेलं आहे की आता पुढे काय होईल। मी या विद्यार्थ्यांशी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं आमचं आंदोलन जे त्यामधल्या 1 मागणी जी होती ती पूर्ण झालेली आहे, पूर्ण आंदोलन संपलेलं नाही। त्यामुळे आम्ही इथेच थांबणार आहोत। या बैठकीत आता सौरभ दास गेलेले आहेत, त्याच्यामुळे या बैठकीत जे.पी. नड्डा यांच्याबरोबर जी बैठक होईल त्या बैठकीत नेमकं काय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर हे आत्महत्याग्रस्त जे विद्यार्थी होते त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी देणं सरकारला सहज शक्य आहे, परंतु ज्यांच्यावर लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्ज करणारे जे अधिकारी होते त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली होती। त्यामुळे अगदी स्नेहिल, आपण बघतो की 1 महिन्याच्या आंदोलनानंतर हे मोठं यश त्यांच्या पदरात पडले सीजीपीच्या। मात्र आता आमच्या इतर मागण्या झाल्याशिवाय आम्ही जंतर मंतरवरनं हटणार नाही अशी ठाम भूमिका आहे। इतर आक्रमक आंदोलक काय म्हणतात? गिरीश, माझा आवाज येतोय? हा येतोय, आवाज येतोय, बोला। जी गिरीश, प्रश्न विचारायचं रेंज आवाज आपला। हा, इतर मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही जंतर मंतरवरनं हटणार नाही अशी भूमिका घेतली आहे। काय स्थिती आहे तिथं? इतर आंदोलक काय म्हणतात? आज प्रशासनाने केलं। स्नेहिल, आपला आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित येत नाही। तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आपण वेळोवेळी तुमच्याशी संवाद साधत राहू। आपण बघतोय की ही बैठक सुरू झालेली आहे, कॉन्स्टिट्यूशनल क्लब इथे ही बैठक आहे। या बैठकीमध्ये सरकारकडून आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा आहेत, दुसरे मंत्री जितेंद्र सिंह आहेत आणि सीजीपी कडनं आशुतोष रांका आणि सौरव दास या बैठकीत आहेत। ही बैठक सुरू झालेली आहे। सीजीपीच्या इतर मागण्यांवर सरकार काय निर्णय घेतंय ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। आता जंतर मंतरवरचं आंदोलन थांबणार का, स्थगित होणार का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे।